दादांच्या राष्ट्रवादीला गटातटांनी पोखरलं. राष्ट्रवादीत कुरघोडीचं राजकारण थांबणार. बंड शमवण्यासाठी सुनेत्रा पवार मैदानात. गेल्या काही दिवसात दादांच्या राष्ट्रवादीत गटातटाचं राजकारण सुरू झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र आता हे मतभेद आणि बंड शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मैदानात उतरलेत. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत तटकरे आणि पटेलांच्या पदाचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे दोघेही नाराज असल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर अनेक आमदारांसह दोघे भाजपात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी यावर तोडगा काढण्यासाठी स्वतः पुढाकार घेतलाय. सुनेत्रा पवारांनी स्वतः सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली असून पक्षांतर्गत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. तसंच पक्षात निर्माण झालेली संभ्रमावस्था आणि आमदारांमधील अस्वस्थता कायमची मिटवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी याच आठवड्यात पक्षाच्या कोर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. असं असलं तरी पटेल तटकरेंसोबत कुणी जाणार नसल्याचा टोला ठाकरे गटानं लगावलाय. तर पक्षात सारं काही आलबेल असल्याचा दावा राष्ट्रवादीनं केलाय. मला असं वाटतं पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा वहिनी आहेत, त्यामुळं सगळे लोक त्यांच्या सोबतच राहतील. बाकी तटकरें वगैरेवर जाण्याचा काही प्रश्नच येणार नाही. मला तरी जे वाटतं ते सांगतो की राष्ट्रवादी पक्षामध्ये कसलीही चलबिचल नाही, नेत्यांमध्ये कसलेही मतभेद नाहीत. आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे. राष्ट्रवादीत गटातटाचं राजकारण सुरू होण्यामागे कोणती कारणं आहेत पाहूयात. 16 फेब्रुवारी 2026 सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला पत्र देऊन दादांच्या निधनानंतर पक्षाचे सर्व अधिकार कार्याध्यक्षांना म्हणजेच प्रफुल्ल पटेलांना देण्याचं आयोगाला पत्र लिहिलं. 4 एप्रिल 2026 त्यानंतर 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत झालेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये अशी विनंती सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाकडे केली. 12 मे 2026 सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत पटेल आणि तटकरेंच्या नावापुढे खासदार असा उल्लेख होता. त्यामुळे प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्ष पदावरून हटवल्याची चर्चा रंगली. 13 मे 2026 आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पटेल आणि तटकरे एकत्र गेले. मात्र परतीच्या प्रवासात तटकरे पटेल मुख्यमंत्री फडणवीसांसोबत आल्यामुळं भाजप पक्षप्रवेशाची चर्चा रंगली. 16 मे 2026 दिल्लीतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना प्रवेशबंदी केल्याची चर्चा रंगली. आता अजितदादांच्या निधनानंतर बदललेली राजकीय समीकरणं आणि आमदारांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यात सुनेत्रा पवारांना कितपत यश येणार हे कोर कमिटीच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.